जे लोक नेहमी असं बोलतात की भारतीय न्याय व्यवस्था खूप कमजोर आहे इतर देशाच्या तुलनेत, तर अशांसाठी मदुराई केस ही उत्तम उदाहरण आहे. आज न्यायाधीश जी मुथुकुमारन यांनी हा निकाल दिला आहे की ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला होता आणि मदुराई न्यायालयाच्या निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दाखवलेल्या अमानुष क्रूरतेला समोर जाण्यासाठी केवळ जन्मठेप शिक्षा पुरेशी नाहीये. तर अशा निर्णयाशी मी पूर्णपणे सहमत आहे. का? कारण का हा जो निर्णय आहे तो कोणत्याही राजकीय दबावाखाली न घेता संविधानिक विचारांवर घेतला आहे. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाच्या न्याय व्यवस्थेचा अभ्यास करून भारतीय न्याय व्यवस्था बनवली. तर असं होऊ शकतं का ज्या व्यक्तीला संपूर्ण जगात द नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखलं जातं, तर ते भारतीय न्याय व्यवस्था इतकी कमजोर बनू शकतात का? तर आज जगात बघायला गेलं तर भारताचा क्रिमिनल रेकॉर्डमध्ये 77 म्हणजे 77वा नंबर लागतो. तोच अमेरिकेचा 55 आणि इंग्लंडचा 65वा नंबर लागतो. तर यावरून आपल्याला इतकं तरी समजते की भारतीय न्याय व्यवस्था ही इंग्लंड आणि अमेरिका यांच्यापेक्षा पण स्ट्रॉंग आहे. पण फक्त इथल्या काही राजकीय पार्ट्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला कमजोर बनवतात. आज मदुराई कोर्टने जो निर्णय दिला याचं श्रेय तिथल्या संविधानावर चालणाऱ्या न्यायाधीश जी मुथुकुमारन, धाडसी कॉन्स्टेबल रेवती जिने तिच्या जीवाची पर्वा न करता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि 9 आरोपींना गजाआड केले, आणि तिथली जनता जिने या प्रकरणाला उचलून धरलं. आणि सर्वात लास्ट म्हणजे तमिळनाडूतल्या राजकीय पक्षाला जातात, जे पक्ष अशा कर्मकांडाला किंवा जातीवादाला किंवा कट्टरतेला न जुमानता संविधानाला महत्त्व देतात. जय हिंद, जय संविधान.